आत्ताची ताजी दृश्य तुम्ही केरळची जे पाहत आहे की केरळच्या एका छोट्या गावातून मी प्रवास करतोय आणि आकाशामध्ये ढग आहेत, पण ज्या पद्धतीचा पाऊस केरळला अपेक्षित असतो तसा पाऊस नाही आहे. संध्याकाळची वेळ आहे. साधारणपणे दिवसभर ऊन तापल्यानंतर केरळच काय, ज्या ज्या ठिकाणी मान्सूनचं आगमन होत असतं त्या सगळ्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पाऊस येतो. त्यासाठी तुम्हाला काळे भोर ढग लागतात. तसे ढग आकाशामध्ये नाही आहेत. आणि केरळच्या साधारण पावसाच्या आगमनाची जी तारीख असते 1 जून, ती तारीख त्यांनी जर गाठली तर आपल्याकडचा जो मृग नक्षत्राचा 6-7 तारखेचा आपला मुहूर्त आहे महाराष्ट्राचा, तसा मुहूर्त तो पाऊस गाठतो. केरळमध्ये पण याची चर्चा आहे एल निनोची, की ह्यावर्षी एल निनोचं सावट आहे, त्या सावटामध्ये पावसाचं आगमन होतं आहे. जर असाच पाऊस राहिला, खरं तर केरळच्या काही भागाला 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोझिकोड असेल, कोच्ची असेल, आलप्पी असेल, थिरुअनंतपुरम असेल, तर या भागाला येलो अलर्ट दिला आहे. म्हणजे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. पण प्रत्यक्षामध्ये हवामान विभागानं हा अंदाज दिल्यानंतर सुद्धा पाऊस गायब आहे. IMDने असं म्हटलंय की त्यांची जी ऑब्झर्वेटरी आहे, साधारणपणे 20-22 ऑब्झर्वेटरी केरळच्या किनारपट्टीवरती आहे. नैऋत्य मोसमी पाऊस जो येतो तो अंदमान निकोबारला जोरात आला, तो त्याच्या नियोजित वेळेप्रमाणे आला. त्यानंतर तो श्रीलंकेतनं पुढं सरकतो आणि मग भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरती केरळमध्ये त्याचं आगमन होतं. ती जी 1 तारीख आहे त्या तारखेला तो पाऊस येणं अपेक्षित असतं. पण तो जर नाही आला तर मग साधारणपणे आत्ता जे हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे हा पाऊस पुढची 5 ते 6 दिवस सक्रिय होईल. आणि तो सक्रिय झाला की तो मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येईल. त्यासाठीचं अनुकूल वातावरण नैऋत्य मोसमी वाऱ्याचं सध्या दिसत नाही. हे तुम्ही केरळमधले आकाशातले ढग बघताय, त्याची जी घनता असते ती घनता नाही आहे. जशा पद्धतीचे काळे भोर ढग मी 5 वर्ष सलग केरळमधून मान्सून कव्हर केलेलं आहे. मला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की ही जी नारळाची झाडं आहेत, ती नारळाची झाडं इथल्या प्रत्येक वृक्षराजीवरती एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की तो पाऊस झमाझम 3 तास 4 तास बरसत राहतो. पण आता पावसाचे हे केरळमधले ढग हे असे आहेत. मावळतीला सूर्य आहे आणि त्या मावळतीच्या सूर्याची किरणं ही सांगतायत की ज्या पद्धतीचा मान्सून त्यांनी अपेक्षित धरला आहे तसा तो मान्सून नाही आहे. अर्थात IMDच्या मताप्रमाणे 5 ते 6 दिवसानंतर जे चक्राकार तयार झालेलं आहे अरबी समुद्राच्या केरळच्या पश्चिम बाजूला, त्या चक्राकाराचा प्रभाव कमी होईल, मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि पुढची 5 ते 6 दिवसामध्ये केरळच्या किनारपट्टीवरती ह्या ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत त्या ऑब्झर्वेटरी प्रमाणे केरळला पाऊस झाला की मग अधिकृतपणे केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं असं IMDकडनं घोषित केलं जाईल. सद्य परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. केरळमध्ये साधारणपणे विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी, जे कोणी व्यवसायाला असणारे लोक आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका हातामध्ये छत्री, आता दिसते मला एका हातामध्ये छत्री, रेनकोट वगैरे घेऊन फिरत असतात. आत्ता लोकांना हा विश्वास आहे की ज्या पद्धतीचे ढग आकाशामध्ये दिसत आहेत ते ढग सुचवत आहेत की केरळमध्ये आवश्यक तशा पद्धतीचा मान्सून सध्या येताना दिसत नाही. पण IMDच्या मताप्रमाणे केरळमध्ये पुढची 5 ते 6 दिवसामध्ये पाऊस येईल आणि तो आल्यानंतर तो एकाच वेळेला केरळचा सगळाच भूभाग व्यापून टाकेल. साधारणपणे जसा आपल्याकडे तळ कोकण आहे तसा केरळचा जो तिरुअनंतपुरम, आता मी कोच्चीच्या दिशेनं निघालोय. तिरुअनंतपुरमपासून कोच्ची 200-250 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्या ठिकाणी तो किंवा आलप्पीचा जो भाग आहे, बरं बाय द वे इंटरेस्टिंग कहाणी सांगतो केरळची तुम्हाला. केरळमध्ये काही भाग हे समुद्र सपाटीपासून खाली आहेत, म्हणजे जमीन आहे पण ती समुद्र सपाटीच्या खाली आहे.
आलप्पी वगैरे हा जो भाग आहे त्या भागातल्या काही ठिकाणी. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये समुद्र सपाटीच्या खाली हा भाग असल्यामुळे तो भाग पूर्णपणे पाणथळ असतो. पाणी वर्षभर तिथलं कधीच हटत नाही. आणि अशा भागामध्ये साधारणपणे भाताची शेती वगैरे केली जाते. आत्ता केरळच्या दृष्टीनं सुद्धा मान्सूनचं स्वागत, तिथली एकूण मातीतला सुगंध हा अजूनही जाणवत नाही आहे, कारण मान्सून केरळमध्ये सक्रिय झालेला नाही. म्हणजे पाऊस पडला आहे, पण तो ज्या गतीनं, ज्या ऑब्झर्वेटरीवरती, ज्या विशिष्ट कालावधीमध्ये पडायला हवा तसा पडलेला नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला ही दृश्य दिसत आहेत केरळमधली, की केरळमध्ये लोक जसं महाराष्ट्रामध्ये आपण मान्सूनच्या प्रतीक्षेत आहोत तसेच प्रतीक्षेत आहेत. फक्त चांगली बाब एवढीच आहे की IMDच्या मताप्रमाणे पुढच्या काही दिवसामध्ये केरळमध्ये मान्सून सक्रिय होईल आणि मग आता हे जे ढग तुम्हाला आकाशामध्ये दिसत आहेत त्याची घनता वाढेल आणि ती वाढली की मग पावसाचं अधिकृतपणे केरळमध्ये आगमन झालं असं आपण म्हणू. सद्यस्थितीमध्ये एल निनोचा जो इफेक्ट आहे तो भारतीय वेधशाळेच्या माहितीप्रमाणे यावर्षी 84% शक्यता आहे की भारतामध्ये त्याच्या वार्षिक सरासरीच्या 86 ते 92% एवढाच पाऊस पडेल. 86% पाऊस पडणार म्हणजे त्याची जी 100 मिलीमीटर ही वार्षिक सरासरी असेल, उदाहरणादाखल सांगतोय, तर त्यापैकी केवळ 86 मिलीमीटर पाऊस पडेल. 14 मिलीमीटरचा त्याच्यामध्ये तूट आहे आणि हे प्रमाण 86 मिलीमीटरपासून 92 मिलीमीटरपर्यंत जाऊ शकतं. आणि अशी परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये, कारण भारताची जशी महाराष्ट्राची मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र म्हणजे हवामान विभागाच्या दृष्टीनं सांगतोय, विदर्भ, कोकण, ज्याच्यात मुंबई पण आहे, तर अशी जी विभागणी केलेली आहे तशी संपूर्ण भारताची 5 ते 6 कॅटेगरीमध्ये विभागणी केलेली आहे. त्यातली एक कॅटेगरी ही रेनफेड पावसावर आधारित असलेल्या भूभागाची आहे. सो त्या ठिकाणी सुद्धा सेंट्रल इंडियामधल्या, भारतातल्या या भागामध्ये सुद्धा पुरेसा पाऊस यावेळेला होणार नाही असं प्रिडिक्शन आहे. आणि ते प्रिडिक्शन हे आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणार आहे. कारण बघा, केरळमधल्या आकाशातले हे ढग सांगतायत की एल निनोचा इफेक्ट आत्ता जरी पूर्णपणे दिसत नसला तरी तो इफेक्ट हा दूरगामी राहील. 100 वर्षानंतर, आणि खरं तर दशकभरातल्या अलीकडच्या काळातला हा सगळ्यात दूरगामी परिणाम असेल जो आत्ता मला दिसतोय की केरळच्या आकाशामध्ये ढग नाही आहेत. आणि जर पावसाचं इथंच असं उशिरानं, दणदणीत न होता तुटक अशा पद्धतीचा जर आगमन झालं तर जो अंदाज भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे की ह्या वर्षी दुष्काळाचं सावट आहे, ते दुष्काळाचं सावट कायम राहील. केरळमधल्या ह्या उंच इमारतीतून दिसत असलेले हे जे मर्यादित स्वरूपाचे काळे नभ आहेत ते तरी सुचवत आहेत की आपल्यासमोर आव्हान बरंचसं मोठं आहे, पण आपण जाऊया सगळे म्हणून त्याला सामोरे. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे की तुम्हाला आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा घडामोडीबरोबर रोजच्या आपल्या जगण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी निगडीत असलेल्या घडामोडी पण सांगायच्या. केरळमधले अरेबियन समुद्राकडून नैऋत्य दिशेनं घेऊन येणारे जे मोसमी वारे आहेत, जे ह्या बाष्पयुक्त ढगांना घेऊन येत असतात, त्याची घनता सध्या तुम्ही बघताय. थांबूया. थँक्यू.